कॉलेजमधून परतणाऱ्या प्रेयसीची गळा चिरून भर दिवसा हत्या करत प्रियकराने ही गळफास घेऊन केली आत्महत्या। पालघरच्या मोखाड्यातील धक्कादायक घटना। पिंपळपाडा येथील अर्चना उदार ही मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात 12वीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती। याच काळात तिची गावाजवळील प्रभाकर वाघरे याच्याशी ओळख झाली आणि एकमेकांवर जीव जडला। एकमेकांच्या सहवासात प्रत्येक दिवस भेटताना भविष्यातील सहजीवनाची स्वप्न रंगवत होते। परंतु अर्चनाचं लग्न घरच्यांनी ठरवल्याचं प्रियकर प्रभाकर याला समजलं आणि नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या प्रभाकरनं टोकाचं पाऊल उचलत शुक्रवारी अर्चनाची धारदार हत्यारानं गळ्यावर वार करून हत्या करत स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। रयत शिक्षण संस्थेच्या गभालपाडा अनुदानित आश्रमशाळेत शिकणारी ही विद्यार्थिनी वर्गखोल्या कमी असल्यानं जवळच असलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असे। नेहमीप्रमाणे अर्चना आश्रमशाळेतून महाविद्यालयामध्ये गेली होती। दुपारच्या वेळेस महाविद्यालयातून आश्रमशाळेच्या दिशेनं जाणाऱ्या पायवाटेवरून तिच्या मैत्रिणीनं सोबत परत जात असताना मागून आलेल्या प्रभाकर वाघरे यानं तिच्यावर जीवघेणा हल्ला केलाय। त्यानं हातातील धारदार हत्यारानं अर्चनाच्या गळ्यावर सपासप वार केले। वार इतके खोल होते की रक्तबंबाळ अर्चना पायवाटेवरच्या गवतामध्येच कोसळली। अति रक्तस्राव झाल्यानं रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हल्ला झाला त्यावेळी अर्चना सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरडा केल्यामुळे हल्लेखोर प्रियकर घटनास्थळावरून पळ काढत जंगलामध्ये पसार झाला होता। सदर घटनेची माहिती मिळताच मोखाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थिनीवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते। पोलीस शोध घेत असतानाच शनिवारी रात्री आरोपी प्रियकर प्रभाकर वाघरे याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या डॅमजवळ गळफास घेतलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आलाय। पोलिसांनी पंचनामा करून मृत्यूची नोंदही केली आहे। या घटनेनंतर मोखाडा परिसरामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र उपस्थित झालाय। परंतु एकीकडे प्रेमात एकमेकांसाठी जीव देण्याच्या आणाभाका घ्यायच्या आणि घरच्यांनी विरोध केला किंवा प्रेयसीचे दुसरीकडे लग्न जमलं तर तिची हत्या करायची आणि स्वतःचंही जीवन संपवून घ्यायचं असे प्रकार दररोज समोर येत आहेत। अशा सैराट प्रेम प्रकरणामुळे आणखी एका अर्चनाचा बळी गेल्यानं तारुण्यात पदार्पण करणाऱ्या युवकांमध्ये सहनशीलता आणि प्रेमातील उदारता कमी झाली आहे असंच म्हणावं लागेल। मोखाड्यापासून जवळच पिंपळपाडा म्हणून गाव आहे आणि त्या गावची मुलगी, त्या गावची राहणारी अर्चना लक्ष्मण उदार ही मुलगी आहे। तिचं वय साधारण 18 पेक्षा कमी आहे, परंतु 12वीत शिकत आहे ती आणि ते महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आश्रमशाळेमध्ये शिकत आहे आणि तिथंच राहत आहे ती। परंतु रामशेठ ठाकूर कॉलेज जे आहे ते एक अर्धा-पाऊण किलोमीटर दूर आहे। तर त्या ठिकाणी त्यांचे जे क्लासेस होतात त्यातले 2 क्लास त्या ठिकाणी होतात ते, तर त्या शाळेतून काही विद्यार्थिनी वगैरे तिकडे पाठवलेल्या होत्या। रामशेठ ठाकूर कॉलेज आहे तिथं आणि तिथून ते क्लास करून साधारण 11-11:30च्या सुमारास परत माघारी फिरले होते आश्रमशाळेत जाण्यासाठी। आणि रस्ता शॉर्टकट म्हणून आहे, तो आयसोलेटेड आहे, थोडा शेतातून जाणारा रस्ता आहे आणि त्या रस्त्याला एकांतात गाठून तो मुलगा प्रभाकर कृष्णा वाघेरे म्हणून आहे। त्याचं साधारण वय 22 वर्ष आहे आणि त्यांना तिथं गाठून तिच्याबरोबर आणखीन 3 मुली आहेत आय विटनेस। त्या मुली, हा मुलगा जवळ आल्यानंतर काय बोलायचं असेल किंवा काय नातेवाईक असेल किंवा असं काय म्हणून त्या थोड्याशा बाजूला झाल्या। परंतु त्या मुलानं अचानक त्यांना तिच्यावर असॉल्ट केला आणि त्या असॉल्ट पाहून त्या मुली ओरडल्या वगैरे, परंतु तोपर्यंत त्यानं तर गळा वगैरे चिरून आजूबाजूच्या जंगलातनं तो पळून गेला। तो कशामुळे ही हत्या झाली या संदर्भातलं काही कारण समोर येऊ शकलंय का? अजून आलेलं नाही समोर, परंतु त्यामध्ये त्या मुलीसाठी तो पाठलाग करत असावा असं आमचं ठाम मत आहे त्याचं, कारण त्या भागातला तो राहणार आहे। आणि आम्हाला अशी माहिती पण मिळाली की त्या मुलीसाठी लग्नासाठी पण त्यांनी काय ते प्रपोज केलेलं होतं, परंतु ती मुलगी लहान असल्यामुळं तिच्या आईवडिलांनी नकार दिला असेल किंवा आणखी कोणत्या कारणामुळे नकार दिला असेल, परंतु तो तिचा पाठलाग करत होता। तो म्हणजे त्याबद्दल तो अस्वस्थ असा होता की ही मुलगी आपल्याला पत्नी म्हणून भविष्यात मिळेल किंवा असं काहीतरी आहे ते।
सर सध्या काय दाखल आहे, काय तपास? नाही, सध्या आता ते आपण त्यामध्ये फिर्याद घेत आहोत. त्यामध्ये 302चा गुन्हा दाखल होणार आहे. म्हणजे झालाय समजा, आणि पंचनामा वगैरे चालू आहे. इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमॉर्टम होऊन जाईल. कॉज ऑफ डेथ जी आहे ती थ्रोट इंजुरी आहे, मोठी थ्रोट इंजुरी आहे. एक हानवटीजवळ एक इंजुरी आहे आणि गळ्याला एक मोठी इंजुरी आहे. सर तपासासाठी काय टीम वगैरे तयार केल्यात का? हो, टीम वगैरे तयार केल्यात. आमचे DYSP साहेब आहेत, ते मला इथं मार्गदर्शन करून त्यांच्याबरोबर 3-4 अधिकारी घेऊन त्या ज्या रस्त्याने त्याजवळ मोटरसायकल वगैरे काही नाही इथनं पळून जाताना, आणि मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन आलो आहे ना वगैरे भेटून. घरी तो नाही, घरून पूर्ण माहिती घेतली. त्याच्याजवळ मोटरसायकल नाही, मोबाईल नाही त्याच्याजवळ. मोबाईल होता तो भाऊ म्हणतो फोडून टाकला त्यानं, आणि त्याचा मोबाईल नंबर भावाकडनं आम्ही प्राप्त केला, परंतु मोबाईल स्विच ऑफ लागतोय. आणि तो ज्या रस्त्यानं शॉर्टकटनं गेला असेल त्या ठिकाणी काही लोकांना विचारलं तरी ते सस्पेक्टेड, काही लोक सांगतात की एक सस्पेक्टेड माणूस ह्या ठिकाणी असा तिरका गेला. त्या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी त्याचा सर्च घेत आहोत जंगलामध्ये, कारण आयसोलेटेड भाग आहे, शेतं वगैरे झाडीबिडी आहे. तर त्या ठिकाणी आमचे 3-4 अधिकारी DYSP साहेब स्वतः आहेत मॉनिटरिंग करण्यासाठी, आणि त्याचा सर्च चालू आहे सकाळपासून. टीम लाईव्ह भारत, पालघर.